सादर करीत आहोत एकांकिका दांडगी मुलं. लेखक योगेश कोमल, दिग्दर्शक अविनाश विभांडी, प्रकाश योजना श्याम चव्हाण, पार्श्वसंगीत तुषार पाठक. सादर करीत आहोत एकांकिका दांडगी मुलं.
जबाबदारीच पण आहे. आपल्याकडे खूप कमी वेळ उरलाय आणि तयारी खूप करायची आहे. तरी सर्व वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गातील हुशार आणि गुणी मुलांची यादी मुख्याध्यापकांकडे द्यावी. तुम्ही का नसतं? शाळेत पती आहे ना. म्हणजे त्या दिवशी शाळेला सुट्टी. अरे त्या दिवशी शाळेला सुट्टी असत. ऑनलाईन मोठा प्रॉब्लेम असेल. खायला खाऊ मिळाल. पण आधी शाळा साफ करावी लागेल, पताके लावावे लागतील, गाणी बसवावी लागतील आणि कवायत करायला लागेल. करू की समजा करू. कोण तुम्ही? मी तो गाणं बी म्हणेन आणि डान्स बी करेन. मी कवायत करी, आसन करी. अरे पण तुम्हाला घेणार कोण? हा गेले बाबा जनरेशन म्हणजे मास्तर घेतील की. तुमच्या मास्तरांनी काही तुम्हाला घेतील बरं. वर्गात न दहायला भाग करता तुम्हाला. गाण नाही करणार एक नंबर आहे तुम्ही. पण बाकी चांगल्या गोष्टी बी चांगल्या करू की. मग साफसफाई गाणी म्हणू पताका लावू मैदानी काम करू. राष्ट्रपतीची गोष्टी काढू. काहीतरी काय बोलतो का मामा. खोटं बोललो की काय? कोण विश्वास हवं तुमच्यावर? अरे गाणं म्हणतो ना ते बी खरं आहे. पण मग करायचं काय? आपण राष्ट्रपतीच्या प्रोग्राम मध्ये भाग घ्यायचा. आपण मोठ्या संकट जाऊ आणि डायरेक्टरने सांगू. याड्या चांगल्या आहेत. बघा मुख्याध्यापकांना सांगून बघा. हा चालेल. चला मुख्याध्यापकाला जाऊन भेटू. चला. लेफ्ट राईट लेफ्ट राईट. साफसफाई करू. मस्त कशात तरी घ्या. तुम्हाला घेऊन करू काय? तरी काम तुम्ही सारख्या एकमेकांच्या घोड्या करायच्या, गंगा करायची, तक्रारी करायच्या. अरे प्रत्येक शिक्षकांच्या तक्रारी असेल तुमच्याबद्दल आणि वर्गात तुमचं उपस्थित असणं म्हणजे डोकेदुखी सध्या सगळ्यांसाठी. आणि एकाला 6 महिन्यात 50% वरती मार्क नाहीत रे. मास्तर 50 ते 35%. बोल रे तिने एक बार पुढे भाऊ तू बोला रे. तू बोला काय बोलतो तू? 35%. एकदा बोलला 35%. अजून एकदा बोलला 35%. तुला काय
आणि मुख्याध्यापक तर आपल्याला म्हणतो ना तू शाळेत येणार? मी आता येणार. मग मी पण येणार. आपण कसला तरी विचार केला पाहिजे. कसला विचार? आपण केला की वर्गात कोणं काढले नाहीत की आणि माझ्याकडे नाही वाढायचं. चालेल तर मग तुम्ही तसं वागा. तसं वागा म्हणून आपण त्याला खेळणार का? वर्गात कोणं नाही काढलं तर मजा कशी येणार? नाही बरे मामा. आपलं सणासारखं वागण्यापेक्षा आपण आपल्या चालूनच बरे. असंच बरे तर खूप असंच असेल. आज सगळ्यांचं बोलणे असं तरी बोलले खाऊ. आपण पण काहीतरी ऐका लढवू की. हा आपण काहीतरी करू की राष्ट्रपती आल्यावर आपण त्यावर हा असंच काहीतरी. ही आयडिया मस्त आहे. काय करायचं तर ठरवा ना. हे तर लग्न काय मला शाळा पण करायची आहे. हा चालेल चालेल. आता आपण समजा आपापल्या घरला जाऊ. नंतर आपल्या नेहमी अड्ड्यावर भेटायचं. म्हणजे महादेवाची मंदिरात या बया राज्याला तिथं भूत असते. भूत हे ठीक आहे. तुमच्यासारखी भूतात जवळ खऱ्या भूताची डेली करून तिथे तयार. हे चला समजा आता चला पटापट. शंभो शंभो. अरे या की पटकन. देवळात आलं ना की मला शिवाजीराजाच्या शक्तीची लय आठवण होती. का रे? तिसरं त्याच नाही ना महादेवाची पिंड शिवाजीराजाचं मावळ. अरे म्हणजे आपण मावळी तू बोलत असेल. अरे का? हे बघा यार असं वाटतं आपण इथं जाऊ नका कशाला. राष्ट्रपतीला खुश करायला. हा, मग काय काय ठरवलं तुम्ही? राष्ट्रपती आले की प्रतिज्ञा म्हणणार. तुला सांगू का? हो मग मला पाठ आहे. राष्ट्रपती आले की उभं राहिला आणि भारत पाळाले. मात्र आमच्या कानपेड आहे. काय असं काय? ते DNA आहे त्याच्यासमोर शिकवून घेतो. तुम्ही भारतात राष्ट्रपती आलात. अरे येड्यांनो, आपण असं काहीतरी करायला पाहिजे की जनरल राष्ट्रपती असतील. असं काय करायचं?
अरे माझं ऐका तुम्ही समजेल तुम्ही शीर्षातून करा समजा राष्ट्रपती उलट वाचता समजायला कोंडून ठेवा. अरे करायचं काय? राजा आता तूच सांग. माझ्या डोक्यामध्ये काय आहे या पुस्तकात आहे वाच. हे पुस्तक जोरात आलं ती येडे काय ना या पुस्तकातला या प्रयोग राष्ट्रपती समोर करून दाखवायचा आपण. यो दिवे लावायचं. हा आपण रोजच करतो. बटन दाबलं किती वेळ लागतात. तेच तर बटनावर नाही लावायचं दिवा. अगं वाढायला ठेवायचं लाईटी. बरोबर ते आता ऐकायला समजेल. आपण साडेच लाईटी लावायची. राष्ट्रपतीचा प्रॉब्लेम लावायची लाईटी. अरे तशी आता कानपडायला बघा. हे बघा आपल्या गावाला पण लाईटी नसते. शाळेत की नसतं. शाळेचा दिवा लागला कधी पाहिलंच नाही ना. बरोबर तर आपण काय करायचो तो स्टेजवरचा दिवा आहे ना तो आपण माझ्या पंक्तीने पेटवायचा. राजा एकदा ध्यानात येत नाही बघ. ते आता ऐकायचं पण आपण आपली समजांची कामं वाटून घेऊ. रोग्यांची घे आत्ताच्या आत्ता गावातल्या कुणाला तरी काढून तो सायकलीचा दिवा कसा लागतो ते बघा म्हणून काय लावलं. तुमच्याकडं काय करत काय की म्हणजे होता म्हणजे आता दिन तर लाईटीच तू काय दाणे काढून ठेवल्या अडगे हात तर आज राज्याला आपण ते उडू. राज्याला मग तुझ्या बाजू उडवायचं का काय तुझा बा दोघांना ते पंधराने करा फिरवल. ते खरंय म्हणा. झालं तर आता घरला जाऊन समजेल जेवायचं आणि आपापल्या कामाला लागायचं. हा काय मला ते काम सांग की काढलं गॅसमधनं. कसं काढत ऐक तू काय कर काढलेला एखादी मोठी वाला शोधून बघ. बघून ठेवते. राजा दादा घरचीच बनवतो नाही ना. शेजारच्या सुद्धा चालेल ना. चालेल पण मोठी आहे बरं का. आता बघून ठेवते. अरे आपण काय काय भेटतात आणि आपल्या करून दे ऐक तुम्ही घरला जाऊन भाकर खाऊन येतो. तुम्ही तयार राहा ऐक येड्या आणि झोपू नको काय त्या टंकायला म्हणू. हे गोट्या आपण कशाला मारतोय म्हणलं होतं आडून त्याला वाघ मागं लागल्यावर सायकल चालूच होता. हे ताईडे तेव्हा पुन्हा इकडे येतोय. आडू का त्याला आता करता का आवडायला आवडली. सायकल
कधी लाईट लागते. अगं बाबू खरंच लाईट लागली की म्हणजे आपल्याला लाईट लावायची माहिती मला ना माहिती आता मागं फिरलं तर बघ सावकाश अरे खाली बघ कोणतरी झोपलंय खाली बघ बाजीपाठ मोडली अरे तूच चुकला आणि बघताय तर होय अंदर दिसलंच नाही बघा राम 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 अंगाशी राहता अरे जा
इशारे इशारे हे माकडे नक्की लवकर कवाची जेवण बसले सायकलची किल्ली आहे का एवढ्या किल्ल्या समजा गावातल्या कुलपाच्या किल्ल्या आणल्या तर आता पण यातली सायकलची किल्ली कुठली एवढ्या किल्ले लावत बसलं तर 8 दिवस लागतील नाही ग नाही आवाज होईल एक करू तू धर हँडल आणि मी धरतो मागलं तर तसंच जाऊ शाळेपाशी करून तोडू राजा राजा लवकर तुम्ही पाहिलं चालत त्या राक्षाला असं कळलं कामावर नसतील मला राजाला कोणाला काही करणार आहे तेव्हा आणि राज्याला कडमडायला कोण येते तिकडं आणि अरे झालं त्याच्यात ती जाती पळून हे बघे रुगे तो पंखाला आवाज करत असतो त्या रुग्या चढवर कुठं छपरावर काय माझ्या डोक्यावर तुझ्या डोक्यावर बाबू म्हणजे खाली मला पार धुवा होणार हे आला आता जावा लवकर एकच टाइमपास करू नका बसू बघा पंखा आहे इकडं लावा माझ्या डोक्यावरती आला पाहिजे काय तुमचा हात नक्की ती वा म्हणजे पटकन नाव आहे का आम्ही उद्या झाली इतकी मेहनत घेतात म्हटलं भेटणार बालकांना कळणार काय देवी लावून ठेवा तिथं परत माझा तो पण तिथं अरे फिरून रे म्हणजे माहिती लागणार मी पुन्हा करतो अरे आधी पुढचं ऐकून घे हे बघ शिष्ट पौर्णिमेची सक्ती संख्येच्या नियमाने गटून करायची आणि चांगलं गावात करायची हा लवकर ए नाण्या जपून जा म्हणते त्यानं तू आणि तो मुख्य याच्या जपून करून खाली मला वायर नको लावायचं हा तू ये आणि नाना आता करावर योग्य नाही नको वड आणि रुग्या तू ये खाली आता काय करू पंखा मारायला फिरतोय का
राष्ट्रपती सोबत तेरी भी चूक न मेरी भी चूक. पर पंख फिरल्यावर लाईट लागत मग कळत का त्यांना? हा, मग काय करायचं? नाण्या उचल कुंडावरती पंख्याला तडतड घाल आणि दोरी तो खाली. ते राष्ट्रपती आले की दोरी वाटत किंवा लाईटी लागणार. हा 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 हे काय माझं एकटाच काय अरे लावली, लावली. मुलांनो, आता राष्ट्रपती महोदयांना आपली कविता बनवून दाखवा. मास्तर कविता नाही आले. आले कविता नाही आले मग वाचन आले का? हो. म्हणा. या कुंदेच्या झाडावरया, या सुखवंतांना, या वीणावर रंगरंगीतल्या, या वेदवर्मांना, ब्रह्मांडरंगा करुणीरे सदा वंदिता, कामावार सरस्वती भगवती, विश्वेश्वराया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओके गेल्या वर्षी त्यांना स्कॉलरशिपला चांगले गुण मिळाले होते. त्यांचा आपल्या राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते सत्कार होणार आहे. मी आता नाव वाचतो. तलवार विचार अरे इकलेला ना तो निघलेला ना. मी नावं वाचतो. सर्वांनी त्यांच्या डाव्या बाजूने येऊन सत्कार स्वीकारून त्यांच्या उजव्या बाजूने जायचं आहे. ओके रागिनी आमचे अरे या रे लवकर. अरे तुरी म्हटली का? काय? अरे मला ऐका नाही लागत. अंजली जादू लाईट का नाही लागत रे? बारावी पडलाय. हा ना, मला तर काय कळलं झाले. विश्वजित देशपांडे वडील झाले का? चांगला गेला नाही. प्रकाश जाधव सत्कार झाल्यावर राष्ट्रपती जाणार आहे. शशीच्या राणे गाडी आहे मोकळी असतेच नाही. फक्त 15 मिनिटं थांबला नाही चालत. महेश पाने एवढी मेहनत पाण्यात जाणार. हा ना. अरे बाळाचं सफाईच बोलूया. काय काय चोरी काय झाली काढून दिले आहे? काय थांबा जरा. ओके ओके ओके. राष्ट्रपती महोदयांनी आपल्यासारख्या छोट्या गावात येऊन आपल्या विद्यार्थ्यांना जे प्रोत्साहन दिले त्याबद्दल मी व्यक्तिशः तुमचा आभारी आहे. आता तुमच्यात एक सूचना आहे. राष्ट्रपती महोदय आहे ना, त्यांचा गाड्यांचा ताफा आहे ना, गावात जायचं आहे ना, कोणीही हलू नका. ओके ओके. राष्ट्रपती चालले. हे आर ओरडले राष्ट्रपती. आई शपथ त्या मोकाट पसरून हे तुझ्या आईला हवं. राष्ट्रपतीचं नसतील. थांबवलं पाहिजे. बारावी पडले. मग कसं मारणार? नाही, टिंगी. हो ना, कामकरी वारा वाहते. ये मेरा भाई, मैं इसकी ताई. छोटा बेटा, मैं दंगा करता हूँ. मैं नाण्या मेरा टोपन लाव. कबड्डी खेळता हूँ. मास्तरचे डोळे बाहेर येतील आता. लय
मग लाईटी कधी लागली हे पोरांनो कधी लावली लाईटी मी आणि राजेंद्र माझ्या घरचं पंख प्रवास माझं पेकट बी मोडलं नंतर बाहेर पेकट मोडलं राजाकडे बघितलं. शाळेच्या बाजी सायकलच पावली आणि आम्ही दोघं काही पाळलं आणि ते लिहिली बाळगली. अरे वा पण मुलं हे सगळं कशासाठी हा मग शाळेत आम्हाला समजी चांगली मुलं म्हणतात अभ्यासात डम म्हणून समजी आम्हाला दूर लोटते पण आमच्यात काय चाललं ते कधी कोणीच बघितलं नाही. मग आम्ही बी ठरवलं जरी चांगली मुलं असलो ना तरी या शाळेसाठी आणि या गावासाठी काहीतरी चांगलं करायचं म्हणून आम्ही बिन ऑपरेट वस्तूपासून ही निर्माण केली. मस्त मस्त मस्त. ज्या हुशार विद्यार्थ्यांनी आपल्या राष्ट्रपती महोदयांसमोर त्या वाऱ्यावरच्या विजेचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे त्यांचा प्रमुख तो नाही त्यांनी या इथले मला तुमचा अभिमान वाटतो. खरं तर उद्याचं भारत तुम्ही आहात भारताचं भविष्य तुम्ही आहात म्हणूनच माझ्याकडून या भारताच्या अभिमानाची भेट मी तुम्हाला देतोय. बरं का बोलावं माझ्या सन्मानासाठी सदा तुमचं हे कृत्य पाहून खरोखरच माझी छाती भरून आली आहे.